नमस्कार, मी अतुल बहिरट. काल एक व्हिडिओ काल संध्याकाळपासून समाज माध्यमांवर खूप व्हायरल होतोय. त्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री बनकर साहेब हे मला तुमच्यावर गुन्हा दाखल करू आणि पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तुमचा सस्पेन्शनची ऑर्डर करू असे जे धमकावत होते, अशा पद्धतीचा तो व्हिडिओ व्हायरल होतोय. तर त्यामध्ये अनेकांना प्रश्न पडले की हा नक्की कसला व्हिडिओ आहे, जागेच्या वादासंदर्भात आहे, ताब्याचा विषय आहे वगैरे वगैरे. मला अनेक फोन आले, त्यामध्ये मेसेजेस आले, परंतु अनेकांच्या ह्याच्यामध्ये संभ्रम होत होता, मतमतांतर निर्माण होत होती. म्हणून मी समोर येऊन त्या ठिकाणी खुलासा देत आहे. खऱ्या अर्थाने काल जी बनकर साहेबांनी आमच्या बावधन येथील सर्वे नंबर 36 मध्ये एक कारवाई केली, जी एक बेकायदेशीर कारवाई होती, कुठलीही नोटीस न देता केली होती. आणि ती कारवाई ही पूर्वांकरा डेव्हलपर्स, बेंगलोरचे डेव्हलपर्स आहेत. तर त्यांनी एक पुणे महानगरपालिकेकडून बांधकाम नकाशा मंजूर करून घेतला, ज्यामध्ये अस्तित्वातील नाला प्रायमूमध्ये किंवा गाव नकाशामध्ये जो काही रेकॉर्डचा नाला आहे तो न दर्शविता फसवणुकीने त्याने परवानग्या मिळवल्या, प्लॅन सँक्शन करून घेतले आणि त्या ठिकाणी काम चालू होतं. परत त्याविषयी सुद्धा आम्हाला काही ऑब्जेक्शन नव्हतं. परंतु आमच्या मिळकतीमध्ये जो नाला जातो, ज्या नाल्याच्या दुरुस्ती करता किंवा बॉक्स कल्वर्ट बनवण्याकरता महानगरपालिकेकडून आमच्याकडून 2,65,00,000 रुपये वसूल केलेले आहेत. तर त्या ठिकाणी हे मंडळी राडारोडा टाकून, सिमेंटच्या पाईप टाकून नाल्याचा प्रवाह खंडित करून त्या ठिकाणी रस्ता करत होते. त्याला आम्ही विरोध केल्यामुळे महानगरपालिकेचा 150-200 लोकांचा जमाव येऊन त्या ठिकाणी तिथे ब्रिज उभा करून ते बेंगलोरच्या पूर्वांकरा डेव्हलपर करता पायगाड्या घालण्याचं काम काल बनकर साहेबांनी केलेलं आहे, जे निषेधार्ह आहे. आणि त्यामध्ये एक JCBचा जो कर्मचारी होता तो पुन्हा पाईप टाकत होता नाल्यामध्ये. त्या ठिकाणी मी विरोध केला म्हणून बनकर साहेबांचा पारा चढला होता. परंतु त्या कर्मचाऱ्याने माफी मागितली. पोलीस म्हणले तो माफी मागतोय, चुकून झालं. आम्ही म्हणलं ठीक आहे, आम्ही तो विषय सोडून दिला. परंतु तरी देखील बनकर साहेब, माहीत नाही आता कदाचित मुंडे साहेबांचा अवतार त्यांच्यात संसारला असावा, म्हणून ते आम्हाला गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या देत सुटले. पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ह्यांच्या बांधकामाला स्टॉप वर्क द्या अशा पद्धतीच्या सूचना करत होते, जे की बेकायदेशीर आहे, ही मुजोरी आहे आणि हा त्यांना मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर आहे. तर ह्याचा आम्ही निषेधामध्ये न्यायालयामध्ये आमच्या वकिलांशी आमचं बोलणं चालू आहे. आम्ही न्यायालयामध्ये निश्चितपणे ह्या बेकायदेशीर कारवाईबद्दल, तसेच पूर्वांकरा डेव्हलपर्स यांना ज्या काही चुकीच्या आणि नियमबाह्य ज्या काही परवानग्या दिलेल्या आहेत त्या रद्द करण्यासंदर्भात आम्ही न्यायालयामध्ये जाणार आहोत. तसेच आमच्या अनेक सहकारी लोकप्रतिनिधी जे आहेत ते महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रश्न सन्माननीय आयुक्तांना निश्चितपणे विचारणार आहे. प्रशासनाला एवढे वर्ष लोकप्रतिनिधींनी लोकांच्या हिताच्या कामामध्ये लक्ष घालण्याची सवय नव्हती, त्यांचा मनमानी कारभार चालला होता. त्यामुळे हा कालचा प्रकार घडलेला आहे.